नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय नक्कीच थोडासा वेगळा आहे। भरपूर दिवस झाले, भरपूर महिने झाले हा विषय आपण घेतला नव्हता। लाडकी बहीण योजना ही योजना कोणाला माहित नाही। सर्वात जास्त प्रसिद्ध म्हणजे यावर तर सत्ता आली, खरं पाहिलं तर जास्त प्रमाणात हिचाच खारीचा वाटा होता। लाडकी बहीण योजनेचाच खारीचा वाटा होता महायुती सत्तेमध्ये येण्यासाठी, यात काही दुमत नाही। परंतु भरपूर काही गोष्टी आहे। आपण सध्या टीके संदर्भात तर बोलणारच नाही। सर्वप्रथम झालं तर निवडणुकीमध्ये भरपूर म्हणजे विरोधी पक्षाने सुद्धा लाडकी बहीण योजनेवर भरपूर काही गोष्टी केल्या, किंवा पॉझिटिव्ह गोष्ट सांगायचं झालं तर महायुतीने सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा भरपूर प्रचार केलेला होता। परंतु हा विषय सध्या आपण बाजूला ठेवणार आहोत। सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे मागच्या 2 महिन्यापासून खात्यात पडत नव्हते, तर आता पडण्यास सुरुवात झाली आहे का, काय गोष्टी आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। अतिशय शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, चला पुढे बोलूया। तर लाडकी बहीण योजनेचे जवळपास 20 हप्ते हे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत। नक्कीच थोडा उशीर होत होता, कधी सुरळीत चालत होती ही गोष्ट नक्कीच होती, परंतु मागच्या 2 महिन्यापासून अर्थातच 21वा हप्ता आणि 22वा हप्ता, अर्थातच परत सांगायचं झालं तर मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा महिलांच्या खात्यात पडत नव्हता। जवळपास 2 महिने झाले। भरपूर चर्चा रंगली होती की आता बंदच झाली का लाडकी बहीण योजना, काय झालेलं आहे नेमका, हप्ता का होत नाहीये, ई-केवायसीचा प्रॉब्लेम येतोय का, भरपूर काही गोष्टी होत्या। त्यावर विविध नेत्यांनी समोर वक्तव्य केलेले आपण बघितले। परंतु आता जर सांगायचं झालं ब्रेकिंग न्यूज, तर महिलांना अर्थातच लाडकी बहीण योजने संदर्भात जर सांगायचं झालं तर आता हप्ता मिळणं सुरू झालेलं आहे डायरेक्टली। म्हणजे 2 महिन्याचा पैसा हा लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर पडताना आपल्याला दिसतोय। म्हणजे आता काही दिवस झाले, 1 ते 2 दिवसापूर्वीच ही सुरुवात झालेली आहे। आणि याच्यामध्ये दोन्ही महिन्याचा अर्थातच 21वा हप्ता आणि 22वा हप्ता, अर्थातच मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा होत आहे, अजूनही चालू आहे। त्यावर नक्कीच भरपूर गोष्टी आहेत। आता अशी सुद्धा एक वक्तव्य किंवा चर्चा सुरू झालेली आहे की भरपूर महिलांच्या खात्यात अजूनही जमा झालेला नाहीये, त्यावर सुद्धा आपण एकदा चर्चा करूया। तर आताशी सुरुवात झालेली आहे, आता हे किती दिवस चालणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। जवळपास 1-2 दिवस अजून चालू शकतं किंवा 3-4 दिवस हप्ता मिळणं सुरू होऊ शकतं। तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। पहिली गोष्ट तर काही जणांना नक्कीच वगळण्यात आलेलं आहे, ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना तर नक्कीच वगळण्यात आलेलं आहे। डीबीटीचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे बँक अकाउंटचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना सुद्धा पैसा मिळणार नाही, ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे। आता जर सांगायचं झालं तर ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये अजूनही पैसे जमा झाले नसत त्यांनी सर्वप्रथम काय करावं, तर थोडीशी वाट बघणं अत्यंत गरजेचे आहे। कारण एवढ्या लवकर तिथं चौकशी करून फायदा नाही, हे अकाउंटवर पैसे येऊ शकतात। जर तुम्ही ई-केवायसी केलेली आहे आणि तरीही खात्यात जमा झालेलं नाही तर थोडंसं वाट बघणं अत्यंत गरजेचं आहे। अजून पैसा वाटप सुरू आहे। आपण बघितलं तर 1 दिवस 1500 येत आहे, पुढच्या 1-2 दिवसात परत 1500 येत आहे, या टाईपनं सुद्धा होतंय। त्यामुळे थोडंसं थांबणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, ज्यांनी ई-केवायसी केलीच नाही तर त्यांचं आता बंदच झालं का, तर असं नाहीये। सरकारने प्रत्येक वर्षी ई-केवायसी करण्याचं सांगितलेलं आहे। आता नक्कीच 1 जूनपासून आपल्या मते जर आपण सूत्रांच्या माहितीनुसार जर बघितलं तर 1 जूनपासून परत एकदा ई-केवायसी करण्यास सुरुवात होणार आहे। पोर्टलवर तुम्हाला वेबसाईटवर संपूर्ण गोष्टी दिसणार आहे, तिथे एक ई-केवायसी तुम्ही नक्कीच करू शकतात। डीबीटीचा काही प्रॉब्लेम असेल तर ते ॲक्टिव्ह झालेलं पाहिजे, ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। वितरण अजूनही चालू आहे, त्यामुळे ज्यांना मिळालं नाही त्यांनी थोडंसं थांबणं गरजेचं आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। नक्कीच तुम्ही काही दिवस वाट बघू शकता, त्यानंतर तुम्ही बाकीच्या गोष्टी बघू शकतात की ई-केवायसी मध्ये प्रॉब्लेम आहे का, डीबीटीमध्ये प्रॉब्लेम आहे, हे तिथं तुम्ही बघू शकता। आता या संदर्भात अजून एक गोष्ट सांगायची झाली तर, कारण सर्वात जास्त प्रॉब्लेम येतोय ई-केवायसीला। ई-केवायसी होत नाहीये का, ई-केवायसी होऊन सुद्धा दिसतंय का नाही ते पोर्टलवर, ते सुद्धा भरपूर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय। तर त्या संदर्भात जर बघायचं झालं तर तुम्ही आता 1 जूनपासून जे ई-केवायसी सुरुवात होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर जिल्हा महिला विभागात सुद्धा कागदपत्र तुम्ही सादर करू शकतात। जिल्हा महिला विभागात आपल्या आसपासच्या याच्यामध्ये परिसरात बघू शकतात, तिथे तुम्ही कागदपत्र म्हणजे ऑफलाईन एक प्रकारे कागदपत्र जमा करू शकतात ई-केवायसी साठी। ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। तर शेवट नक्कीच हाच राहणार आहे की 2 महिन्यापासून जे 21वा आणि 22वा हप्ता थांबलेला होता त्याचा वाटप आता सुरू झालेला आहे। नक्कीच तुम्हाला 2 महिन्याची रक्कम अर्थातच 3000 तुमच्या खात्यात पडेल, एकदाच नाही पडणार। कधी कधी असं सुद्धा होऊ शकते की एकदा पडेल, कधी कधी असं सुद्धा आहे की आता 1500 आणि 1-2 दिवसात 1500 अशी सुद्धा रक्कम जमा होताना दिसते। नक्कीच या संदर्भात काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।